तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग आमच्या आई साहेबांनी भरपूर दिवस झाले माग शेती चालू केलेली आहे व शेतीत तिने भरपूर काय काय पीक तयार केलेले आहे। आज बघू आपण त्यात तिने कष्ट किती घेतलेले आहे व त्यानंतर हे इथं जे पिकतं तेच आम्ही घरी करून खातो, बाहेरून भाजी वगैरे विकत आणत नाही। तर बघू हिने काय काय केलेलं आहे व कसं काय हे तुमच्या घरामागचं दृश्य काही अशा प्रकारे। तर ही आमची आईची छोटीशी केलेली शेती आहे, तर आपण तिच्याशी जाऊन डायरेक्ट संवाद साधूया। तिने काय काय कशी सुरुवात केली होती व काय काय ती भरपूर वर्षांपासून ती असंच करत असते, पण आज सहज म्हटलं चला तिच्यावर एक ब्लॉग बनवून टाकूया। तिने बोलवलं होतं चल तुला दाखवते माझी शेती, तर आज तिच्यावर हा ब्लॉग बनवतो आपण। तर मित्रांनो ही बघा, ह्या आमच्या मातोश्री आईसाहेब, तर यांनी बघूया काय काय शेती केलेली। तर तुम्ही काय सांगसाल, तुमचं आज आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर तिची गावर बघूयात आपण। तुम्ही पाहू शकता गावर कशा प्रकारे आलेली आहे। वांग दाखव वांग, तुम्ही पाहू शकता प्रगतशील शेतकरी म्हणता येईल असं। भेंडी तुम्ही पाहू शकता, भेंडी आलेली आहे। फ्लावर पण लावलेला आहे तिने अशा प्रकारे। याला पण वांगी आली। तुला तर शेती करताना असं काय कसं वाटलं, आनंद येतो का काय, सुरुवात कशी केली होती मला सांगशील थोडं? अरे लाज नको सांग। ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया। मला उपटून दाखवतो ना। तर तुम्ही बघू शकता लाईव्ह इथं। ऐक ना, हे बघ ढोबळी मिरची पण आहे, हे बघ। तर आता मुळा पण लावलेला आहे। दुबळी मिरची तिची खराब झाली मला वाटते। नाही नाही, खराब नाही झाली, चांगली आली। हे बघ की मुळा उपटून दाखव ना तुला। हां बरं दाखव। अर्धच आला का? नाही अख्खा आला। तुमच्या इथं पण तुमची थोडीफार जमीन असेल तर तुम्ही एवढ्या थोड्या जमिनीमध्ये पण भरपूर पिकं तुम्ही काढू शकता किंवा तरकारी करू शकता। हे तुमच्यासमोर मी आज लाईव्ह उदाहरण दाखवतो। एकदम चांगल्या प्रकारचा मुळा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता क्वालिटी। वांग पण दाखवतो, तसंच वांग्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही। तर आमच्या आईंना प्रगतशील शेतकरी असं किताब दिला तरी काही हरकत नाहीये। दोडकी बघ ना माझी दोडकी, दाखवा। हे बघ कारली। इथं कांद्याची पात लावलेली तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर इथं भेंडी लावलेली आहे, इथं गहू लावलेले, तसेच इकडं बघ ना तू, टोमॅटोची झाडं पाहू शकता। हे बघ इथं पण कारली आहेत। इथं काय लावलं होतं? मला लय कारली आली। इथलं तुम्ही पाहू शकता पालक लावला होता, पालक पूर्णपणे काढलेला आहे। पालक। तू इथं जे आता इतके दिवस झालं शेती करते, ह्यातून तू किती वेळा घरात स्वयंपाक केला व तुझी भाजी स्वयंपाकासाठी वापरली? व ह्याचे ना 5 वेळा मी भोपळे तोडलेत आणि वांगी पण 3-4 वेळा वांगी तोडली। हा, मग तू किती वेळा भाजी केली होती? 4-5 वेळा केली भाजी। पालकाची भाजी किती वेळा केली होती तू? पालकाची भाजी तर भरपूर वेळा केली पण आणि दिली पण बऱ्याच जणांना। हे बघ तुम्ही भोपळा, दुधी भोपळा पाहू शकता। लॉकी असं म्हणतात त्याला, भोपळा म्हणतात त्याला। आता माहितीये का, हा नवीन माप आहे। भेंडी आणि गवार हे नवीन माप तुम्ही पाहू शकता। हळूहळू हे सगळं पूर्ण वावरती शेतीने भरून टाकणार आहे। इथं बघ ना केवढे भोपळे लागले, तुम्ही पाहू शकता भोपळे किती आलेले आहे। दिसले का? हो, दोडके। दोडके पण पहा मित्रांनो, उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे। या साईडला भोपळे लावलेले। इथं काय लावले हे मम्मी? हे वाल लावलेला आहे इथं, व तसंच इकडं काकडे आणि ते काय हे आहे का, मका आहे का? हे तुम्ही पाहू शकता साईडनी मक्याची झाडं लावलेली। काकडे तोडले 3 वेळा काकड्या पण तोडलेल्या आहे। तर मित्रांनो, आपल्या घरात जेवढ्या भाज्या खाण्यासाठी लागतात त्या पूर्ण भाज्या मम्मीने
एकाच ह्याच्यात कवर केलेलं आहे. तिच्या जी शेती करते त्या ठिकाणी लावलेलं आहे व सर्व तुम्ही क्वालिटी पाहू शकता. क्वालिटीचा पीक आपण इथून काढत आहे थोड्या प्रमाणात, एक घर चालन एवढं. मिरची पण तुम्ही पाहू शकता, मिरचीला मिरच्या येणार आहे आता. टोमॅटो कशी बाहेर मार्केटला मम्मी? 20 रुपये किलो. आपल्या आणि तू आत्ता किती दिवस झालं मार्केटला टोमॅटो आणली नाही? जवळजवळ 2-3 आठवडे झाले नाही आणत. आणि वांगी वांगी पण तुला काय वाटतं, तुझे किती पैसे वाचले असेल शेती करून? पैसे म्हणण्यापेक्षा म्हणजे आनंद जरा. तिला खूप आनंद आहे या शेती करण्यामध्ये. मस्त येणार पण भारी वाटतं. भारी वाटते. आपण काहीतरी केलेलं एवढं छान आलंय. इथं कोणता आहे हा भोपळा? हा पण दुधी भोपळा आहे का? इथं कांद्याची पात आहे, तुम्ही पाहू शकता. कांद्याची पात नाही, कांदाच आहे म्हणजे. कांदा आहे, कांदा. रेट लावला जरा. कांदा लावलेला आहे तिने. इथं पण मुळं आहे. तिकडे त्या साईडला पण पाहू शकता मुळा आलेला आहे. लहान आहे अजून का रे? आणि बीट पण आहे, बीट अजून छोटे आहे. बीट छोटे आहे, देठ. तर हे पाहू शकता इथं पेरूचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर हे आंब्याचं झाड पाहू शकता, भरपूर मोठं झालेलं आहे. इथं शेवग्याचं झाड पण आहे. सर्व प्रकारचं केळीची पण झाड आहे. तर ह्या घराबाजूला आजूबाजूला परिसरात आमच्या आईसाहेबांनी असं तिचं स्वतंत्र शेती बनवलेली आहे, स्वतः निर्माण केलेली. यात माझाही काही वाटा आहे. गेलं तर काही झाडं मी पण लावलेली आहे, पेरूची, डाळिंबाची, आंब्याची. तर तुला शेती म्हणजे का करूशी वाटली? तू तर खूप आधीपासून करते, पण माझी मम्मीने लहानपणी शेतीमध्ये काम पण केलेलं आहे, भरपूर तिला अनुभव आहे चांगल्या प्रकारे. तुला कसं वाटतं शेतीत काय काय केलंय तू? काय काय वाटतं मला आता इथून पुढं म्हणजे तू काय काय आतापर्यंत लावलं होतं? मेथीची भाजी वगैरे काय काय लावलं होतं मेथी आतापर्यंत? लावली होती या वाफ्यात. मेथीच्या 15 गड्ड्या निघाल्या होत्या. मेथी, ते पालक, तिकडं पण कोथिंबीर होती, इथं मेथी होती आणि इथं पण मेथी होती. ती काढली आणि तिथं कांदे लावले. आता तिथं धने पण टाकलेत आणि भेंडी आणि गवार ते दोन्ही लावले. अजून उगून नाही आलं ते येईल आता. आणि तू नातेवाईकांना पण दिलं ना? हा, उकी मावशीला त्यांना दिलं, दीदीला फवारणी करायची. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, तुम्ही कमीत कमी जागेत पण चांगली शेती करू शकता. 1-2 घरांमध्ये तुमचं स्वयंपाक होऊ शकता. शकेल एवढं शेती तुम्ही करू शकता. ह्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे, माझी आई स्वतः आहे. तर तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला जागा थोडीफार असेल तरी तुम्ही शेती करू शकता. आता हे जवळजवळ अर्धा 1 गुंठा असेल, त्यातच हिने केलेली. कारण ह्याला जास्त टाईम भेटत पण नाही, ती बाहेरची पण भरपूर कामं करत असते. ते करता करता त्यांनी हे केलेलं आहे. ती आज मला म्हटली चला आपले मी मागं शेती केलेली आहे माझी, तुला दाखवायला नेते. तर खूप दिवसांनी मी आलेलो आहे. तसेच निशा पण हातभार करते वाटते कधी कधी. तर निशा काय म्हणते बघू आपण ह्यावर. निशा तुझं काय म्हणणं आहे? मम्मीने इतके दिवस शेती केली, तर काय काय शेती केली तू सांगू शकते का? काय नाही, मी आई तर खाते. क्यों बे ओवर एक्टिंग करता साला, ओवर एक्टिंग की औलाद. तर तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण बाबळीचं झाड आहे. त्यानंतर हा पूर्ण असा नैसर्गिक रम्य परिसर आमच्या आजूबाजूला आहे. पार्टी करायची आता इथं. तर आम्हाला आता इथं पार्टी करायची, मटन पार्टी. आमच्या आई परवाच्या दिवशी इथं मटन पार्टी करायची. कसं आहे नियोजन एकदम? काय काय करणार आहे मटणामध्ये? मटन फ्राय, रस्सा, भाकरी आणि भात. ओके, आता मग मजा आहे माझी मित्रांनो. तर या तुम्ही पण जेवणासाठी या. आमची आई मटण करणार आहे, तुम्ही ऐकलं असेल. आणि माळकरी लोकांसाठी काय खास? माळकरी लोकांना उद्या, माळकरी लोक परवा नको. तर आमची यात्रा आहे, त्यानिमित्त परवा आमची इथं मटण होणार आहे. उरसाला सर्वांनी या. तोपर्यंत झालेला असेल उरूस. तसंच हे कोणतरी मध्ये करतंय सारखं. तर येऊ शकता तुम्ही. मित्रांनो आमची इथं पाहू शकता ही मांजर आहे आणि ही 3 त्यांची पिल्लं आहे. आई व मुलांचं प्रेम तुम्ही पाहू शकता. ते त्यांच्या आईला दूध पित आहेत. केळी आलेली आहे झाडाला. अजून पण जुन्या पद्धतीने इथं गावऱ्या थापल्या जातात. तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रगतशील ह्या दुनियेमध्ये आम्ही अजून जुन्या काळातल्या पद्धतीनेच राहतो, लाईफ जगतो. माझी स्विफ्ट बघायची का तुला? हा, ही आमची स्विफ्ट, मम्मीची स्विफ्ट. मम्मीची स्विफ्ट. अरे साला
इतना अलगे फ्रॉड चल रहा है। फ्रॉड? कैसा फ्रॉड भैया? मम्मी उगाचच आमची हवा करत असते पण ठीक आहे ठीक आहे हाय मम्मीची स्विफ्ट हा कौन है? मैंने से कहीं देखा है। यही तो बादशाह है। हाँ, चावी कुठे आहे स्विफ्टची ये मेरी गाडी आहे. ठीक आहे इथे का चालवतं हा मग चला आता तू दाखव मला काय काय झाड आहे आपल्या इथे आता इकडे काय भरपूर झाडं आपण उकळून टाकली. ही कोणती आहे हे नारळाचं आहे, हम्म. हे बेलाचं आहे. हम्म. हम्म. आज लय लोकांनी म्हणजे काल नाही का भरपूर लोकांनी पानं तोडून. तर महाशिवरात्रीनिमित्त भरपूर लोक आले होते आमच्या घरासमोरच हे बेलाचं झाड आहे तुम्ही पाहू शकता महाशिवरात्री आहे आज त्यामुळे भरपूर लोक आली होती हं मोगऱ्याचं, हे मोगऱ्याचं झाड तुम्ही पाहू शकता हे गुलाबाचं झाड आहे कढीपत्ता, कढीपत्ता तुम्ही पाहू शकता हे लिंबाचं आहे, लिंबाचं झाड आहे हे तमालपत्र आहे, तमालपत्राचं पण झाड आमची आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे ना इडलिंबूचं आहे, इडलिंबूचं पण झाड आहे आपल्या इथं आणि सदाफुली आहे सदाफुली पण आहे आणि हे लाजाळू. लाजाळूचं झाड तुम्ही लाजाळूचं एवढं होतं पण टाकलं काढून त्याचे लय काढत असतात. तर हे लाजाळूचं झाड तुम्ही पाहू शकता आणि कोरफड आहे. तर कोरफड खूप आयुर्वेदिक असते तुम्हाला तर माहिती आहे हे काय कशाचं झाड आहे हे मोगऱ्याचं आहे हे शोचं आहे शोचं आहे हे झाड आणि हे काकड्या आल्यात आपल्या असेच बी टाकलेले एवढे आल्यात त्या. काकडीचे झाड आहे हं. ही आणि तुळस हे रातराणी रातराणी ते खालीच लावणार आहे आता मी ते खाली चांगलं येते ना. तर मित्रांनो भरपूर येतं माझ्या आळू ते पण आता नंतर दुसऱ्या ब्लॉकला दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता इथं ओव्याचं पण झाड आहे तर मित्रांनो ह्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही राहतो ही घरासमोर आमची अशी रमा नावाची कालवड आहे म्हणजेच गाई आहे तसंच ही आमची आई व आमच्या आईची गाडी असं ती म्हणतात पण ठीक आहे मी फॉर्च्युनर चालवत असल्यामुळे ही जास्त गाडी आता घरीच असते मग कोण पण चालवतं त्यानंतर इथं रुईचं झाड आहे दर शनिवारी मारुतीला वाहण्यासाठी व तसंच रुईचं झाड चांगलं असतं त्यानंतर हे मेहंदीचं झाड आहे मेहंदी ज्यांनी बनवतात ते झाड आहे हे एरंडाचं झाड आहे भरपूर प्रकारचे अशी झाडं आमच्या दारात आहेत तुम्हाला काढून टाकली तरी भरपूर काढून पण टाकलेली तर हे जांभळाचं झाड बघा तुम्ही पाहू शकता ह्याच वर्षी या जांभळाच्या झाडाला जांभळं आली होती त्यानंतर किलोभर जांभळं आली असतील. हे शेवग्याचं झाड आहे शेवग्याच्या झाडाला भरपूर शेवगे येतात शेवगे कसे आहे रे मार्केटमध्ये 20 रुपये पावशेर आहे. किती शेवगे आले असं आपल्या झाडाला भरपूर आहे. अजून पण आहे आता तोडून टाकायचं ते. आता झाडच तोडून टाकायचं विचार आहे ठीक आहे काय हरकत नाही पेरूची पण झाड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पेरूला भरपूर असे पेरू येतात त्या सीझनमध्ये त्यानंतर हे काही झाडं बिना कामाची पण सावली आता उन्हाळा आहे त्यामुळं सावली राहू दे त्यामुळे ठेवलेली आहे तर हे शोचं झाड आहे व तसेच ही पण शोची झाड आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे जांभळाचं गुलाब तुम्ही गुलाबाला गुलाब आलेले पाहू शकता तर ही होती आमची शेती होय हे आमच्या शेतीच्या मालकीन जी आपली धानोरीला शेती केलेली आहे तिथं तू काय करणार आहे पुढं काय शेती करणार आहे तिथं काकडी करणार आहे सगळी. काकडीचं काकडी आणि दोडकी. काकडी आणि दोडक्याचं पीक काढणार आहे आमच्या कंपाऊंड आईसाहेब आहे ना, मग बरोबर तिथं साईडने धानोरीला आमच्या जमीन आहे तिकडं तर मित्रांनो हा होता एक छोटासा आमच्या घरच्या आईसाहेबांच्या कीर्तीचा व्लॉग मी बाहेर काम करत असतो पण घरी पण ज्या असतात माता भगिनी त्या पण खूप काम करत असतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला मी तर व्लॉग कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा तर धन्यवाद कर नमस्कार. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को? चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह। तर चला बाय बाय ही आणि ही गाडी कोणाची हे नाही सांगितलं ओय, गाडी माझी आहे. तर मित्रांनो व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद